दिसलेले आहे आणि महाराष्ट्रामधून कुणाचंही नाव समोर आलेलं नाही। उदयनराजे नारायण राणे यांची प्रतीक्षा अद्यापही कायमच आहे। वेळेस हे घडलं, यावेळेस अगोदरच तयारी आम्ही सगळ्यांनी केलेली आहे। मला वाटतं मी फार बोलण्यापेक्षा जर आपण आपले काय प्रश्न असतील, प्रश्नाच्या स्वरूपात जर आपण विचारलं तर ते जास्त उचित ठरेल, कारण प्रत्येक वेगवेगळ्या चॅनलचे आपण सर्व मान्यवर प्रतिनिधी आहात, तर प्रत्येकाचे प्रश्न वेगळे असतात। तर कृपया आपल्या सर्वांना विनंती करेन की आपले जे काय प्रश्न असतील ते आरामात विचारा, कारण भरपूर वेळ आहे, काही काही गडबड नाही। आम्ही नेहमी विकासाचा मुद्दा घेऊनच आम्ही लोकांसमोर गेलो आहे। मी माझ्या संपूर्ण जीवनात कधी राजकारण केलं नाही, कधी आडवाआडवीचं जे राजकारण असतं ते तर माझ्याकडनं कधी जमणारही नाही। केलं तर समाजकारण केलं, आणि ते सुद्धा लोकांच्या हिताकरता, आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून जे म्हणून पहिल्यापासून जे करावं लागलं ते मी केलं। अद्यापर्यंत आपलं नाव त्यात आलेलं नाही, आणि दुसरं महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाला। त्याला जोडून माझा प्रश्न असा आहे, आज तुम्ही संवाद साधताय पत्रकार प्रसिद्धीत ते भाजपचे नेते म्हणून, राज्यसभेचे खासदार म्हणून का लोकसभेचे उमेदवार म्हणून, ते एकदा आम्हाला स्पष्ट झालं पाहिजे। उत्तर द्या, एक लक्षात घ्या, भारतीय जनता पक्ष हा एक नॅशनल लेवलचा पक्ष आहे, आणि त्यामुळं संपूर्ण देशभरात आज वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणुका, जसं महाराष्ट्रात निवडणुका चा प्रोग्राम जाहीर झाला, तसंच सगळी देशभरात प्रोग्राम जाहीर झालेले आहेत। स्वाभाविक आहे की टप्प्याटप्प्याने फर्स्ट फेजमधलं, सेकंड फेज, थर्ड, या प्रकारे, आणि त्यात आपल्याला माहिती आहे की महायुतीच्या संपूर्ण या युतीमध्ये भारतीय जनता पक्ष असेल, अजितदादांचा पक्ष असेल, एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष असेल,